अधिकृत. प्रत्येक स्वयंसेवक बोलू शकतो, प्रत्येक स्वयंसेवक मी स्वयंसेवकच आहे त्या दृष्टीने. परंतु आता मला सरसंघचालक केलाय, त्यामुळे मी बोलीन ते ऑथेंटिक आहे. तर माझ्या बोलण्यातून हे गैरसमज दूर होतील, असे आमच्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यातून ते गैरसमज दूर करणं हे आमचं काम आहे. परंतु या दृष्टीने स्वयंसेवकांचं प्रशिक्षण करणे याची तजवीज ही सुरू झालेली आहे. आणि टेक्नॉलॉजी आहे ती कोणी रोखू शकत नाही. आलेल्या टेक्नॉलॉजीचा चांगला विधायक उपयोग करणे हे आपल्या हातात असतं, ते आपण केलं पाहिजे. सगळं आता समलखाच्याही बैठकीत अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत सांगितलं, कारण एरवी सांगितलं जाते शाखांची संख्या वाढते आहे, स्वयंसेवकांची संख्या वाढते. एक प्रश्न सतत पडतो, म्हणजे की जेन झी ज्याला 1997 ते 2012 मध्ये जे जन्माला आले, म्हणजे असा वर्ग शाखांकडे आकृष्ट होतोय का, आणि त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न संघ करतोय का? अशा वर्ग, या वर्गामध्ये आपला भारत आपल्याला मोठा करायचा आहे आणि आपली एक परंपरा आहे. मग त्याला तुम्ही हिंदू म्हणा, भारतीय म्हणा, ती रिलिजियस आहे किंवा तितकी रिलिजियस नाही, हे विचारभेद आहेत. परंतु ती परंपरा आहे आणि ती परंपरा मोठी झाली पाहिजे. या दोन्ही गोष्टी, प्रामाणिकता, सेवा, याचं आकर्षण खूप मोठं आहे जयंतीमध्ये. अच्छा. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते या विचारांशी लवकर आपली नाळ जोडतात. प्रत्यक्ष शाखेत यायला आज परिस्थितीमध्ये काही बंधन आहे. खूप ट्युशन्स असतील किंवा एका विशिष्ट स्तरावर राहणाऱ्या लोकांचा तसा समाजाशी काही संबंधच राहत नाही, त्यांचं एक वेगळंच विश्व असतं वगैरे, अशा गोष्टी आहेत. तर शाखेमध्ये तर जिथे जिथे आम्ही अप्रोच करू शकतो, त्यांना सहज उपलब्ध होऊ शकते, ते येतातच. पण एरवी सुद्धा त्यांनी आलं पाहिजे म्हणून शाखेमध्ये ते येतपर्यंतचे काही पडाव अशी व्यवस्था संघ करतो आहे. हाय राईज बिल्डिंग्समध्ये कसं काम करायचं, गेटेड सोसायटीमध्ये कसं काम करायचं, बालगोकुलम सारख्या काही अल्टरनेटिव्ह कामांची योजना करायची, हे सगळं आमच्या कार्यशैलीला आता आम्ही जोडलेलं आहे. आणि त्यानुसार जैन झीची सुद्धा संख्या वाढली पाहिजे याची बैठकीतून विचारपूस, अखिल भारतीय बैठकीतून त्याचे आकडे घेणं हे आता सुरू होणार आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार करतोय. पण त्यांच्या म्हणजे वैचारिक कंटेंटमध्ये आमच्या या कामाकरता पुष्कळ अनुकूलता आहे आता, असं आहे. प्रतिकूल काळामध्ये स्वयंसेवकांनी प्रसिद्धी परांगमुख राहून काम केलं. आज असं म्हटलं जातं की आज अनुकूल काळ आहे. आज स्वयंसेवक थोडा प्रसिद्धी अभिमुख पण झालेला आहे. प्रतिकूलता ते प्रचंड अनुकूलता, हा प्रसिद्धी परांगमुखता ते सहज सुलभ प्रसिद्धी, हा जो प्रवास 100 वर्षाचा संघाचा झाला, या प्रवासामध्ये स्वयंसेवकांचा पोत, स्वयंसेवकाचं टेक्स्चर, यात काही बदल झालाय असं आपल्याला वाटतं का? आणि अनुकूलतेच्या काळातली पण काही आव्हानं आहेत का संघासमोर? निश्चितच अनुकूलता हे आव्हानच असतं, कारण पतनाची सुरुवात अनुकूलतेत होते. चढेल तो पडेल असं आहे वेगळ्या अर्थाने, पण ते खरंच आहे. जो वर जाईल तोच पडेल, आणि पडण्याची सुरुवात वर गेल्यावरच होते. आणि म्हणून हे आव्हान निश्चितपणे असतं. अजून संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धी सहज झाली असली तरी प्रसिद्धी अभिमुख झाला असं नाही म्हणतात. म्हणजे संघ एक समूह म्हणून एकेका माणसाचं ती गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही, आणि काही लोकांवर परिणाम होतात याचे. परंतु संघ म्हणून हा जो समूह आहे तो अजून प्रसिद्धी अभिमुख झालेला नाही, आणि तसा तो होऊ नये याचे प्रयत्नही सुरू झाले. कारण गेल्या 5-7 वर्षापासून आमचे जे बौद्धिक वर्गातले विषय असतात त्यात, जसा हा पूर्वीपासून एक विषय होता, उपेक्षेच्या काळात कसं काम केलं, विरोधात कसं काम केलं, तसं आता अनुकूलतेत कसं काम करावं. म्हणजे साधन आता उपलब्ध आहेत, धन साधन याची आता कमतरता नाही. खूप प्रभाव आहे, समृद्धी आहे असं नाही आहे, पण पोटापुरता आहे. तर असं असलं तरी
त्याचा उपयोग करणं आणि त्याचा खर्च करणं, म्हणजे साधन कामाकरता आहे, आपण साधनाकरता नाही, ही प्रवृत्ती कशी राहील वगैरे वगैरे. अशा गोष्टी आता बैठकीतून, चर्चा, विचारपुसीतून, व्यक्तिगत बोलण्यातून, या सगळ्या गोष्टी आम्ही बौद्धिक वर्ग वगैरे देतो, बैठकीत शेवटी मला बोलावं लागतं, ते हे सतत हे विषय आता यायला लागले आहेत. आणि जिल्हा स्तरापर्यंतचा कार्यकर्ता हा अवेअर झालेला आहे, प्रांत विभाग स्तरापर्यंत ते काळजी घ्यायला लागलेले आहेत की असं होऊ नये, आणि आणखी खाली तो अवेअरनेस जाईल. त्याच्यामुळे अनुकूलतेची बाधा होऊ नये ह्याच्याकरता जेवढं व्हॅक्सिनेशन पाहिजे तेवढं आम्ही करू, पुरेसं करू, अशी आम्हाला असा विश्वास आहे. याचे परिणाम होतात, ही गोष्ट खरी आहे. अनुकूलता ही परीक्षा आहे, ही सुद्धा पास करून पुढे जावं लागतं, नंतर प्रेयस मिळतं, असं आहे. यांना एक थोडासा एक्सटेन्शन देतो की आयडिओलॉजी मधून संस्कार जो संघ स्वयंसेवक घडतो, आणि रवीजी जसं म्हणाले की तो तळागाळामध्ये त्याचं काही वेळा विचित्र प्रकारचं एक्झिबिशन होतं. हा जो मधला ग्रे एरिया आहे, इथे काही करण्याची आवश्यकता आहे का, की कुठे ते पाझरण्यामध्ये काही अडचणी आहेत का? तर असं आहे की विचार तर सगळ्यांना एक आहे, तो मान्य आहे, विचार स्पष्ट आहे, हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे वगैरे. पण आता सुरुवातीच्या काळात संघ जेव्हा सुरू झाला तेव्हा ग्लेअरिंग समस्या हिंदू समाजासमोर कोणची होती, तर दंगे, एक स्वातंत्र्य, दुसरं मुसलमानांचा आग्रह. तर त्याच्यामुळे संघाच्या विचाराचं एक्सप्रेशन समाजामध्ये तसं करावं लागलं. आता तो काळ बदलला, दुसरी आव्हानं आहेत, तो बदल व्हायला पाहिजे. हे वरून सुरू करून खाली जावं लागतं, तसं ते आम्ही सुरू करतो. आता लाखो स्वयंसेवक आहेत, त्याच्यातले समजा 2000 ॲक्टिव्ह आहेत, तर 2000पैकी 200 नाही समजत, बाकीचे समजतात. हा प्रोफेशनल हॅझार्ड आहे, तो घेऊनच जावा लागतो. म्हणजे स्वयंसेवकांच्या चुकांमुळे संघाविषयी इम्प्रेशन खराब होणे आणि स्वयंसेवकांच्या चांगल्या करण्यामुळे संघाचे इम्प्रेशन वाढणे, दोन्ही प्रक्रिया एकदम चालू असतात. तर ही सांभाळावी लागते, आणि सांभाळता त्या 200 लोकांचाही मनपरिष्कार व्हावा, मतपरिष्कार व्हावा, हे करावं लागतं. ते करत असतो आम्ही. परंतु एकूण आता समाजामध्ये जे जनरल इम्प्रेशन आहे ते असं नाही आहे. ज्यांना त्याचा फायदा घ्यायचा आहे ते लोक वेचून गदारोळ उठवत असतात. पण सगळ्यांना आम्ही भेटतो. आत्ता या शताब्दीच्या काळात तर निरनिळ्या राजकीय विचारधारांच्या लोकांशीही भेटणं झालं. तर कम्युनिस्ट विचारधारेपासून सगळ्या विचारधारांमध्ये संघाचे आम्ही नाही, संघाचे आम्ही विरोधक आहोत, पण संघ चांगला आहे असं म्हणणारे खूप मोठ्या संख्येत लोक आहेत. आणि पंचपरिवर्तनाच्या कामात सगळे आमच्या बरोबर आहेत. हे मौखिक त्यांनी सांगितलेलं आहे, पब्लिकली सांगितलेलं आहे. ती अडचण नाही, तिथे काम करायचंच असतं, होतं ते हळूहळू. पण आत्ता मी इथे एखादी गोष्ट बोलीन हिंदू समाजाच्या दृष्टीने, हिंदूंसाठी, तर बंगालच्या परिस्थितीत तिथे त्यांना काय बोलावं लागतं, बरोबर, असे प्रश्न असतात सगळे. त्यावेळेला वेळ लागतो, पण होतं ते. एक नरेटिव्ह सेटिंग बद्दल आपण अलीकडे गेल्या दशकभरामध्ये जास्त ऐकतो, की एक विमर्श समाजामध्ये सेट करणं. तर एकूण तरुण भारत सारखी जी माध्यमं आहेत, जी संघाच्या भूमिकेला अनुकूल आहे, अशा माध्यमांनी नरेटिव्ह सेटिंगच्या बाबतीत कोणत्या दिशेनं नेमकं गेलं पाहिजे याच्याबद्दल काही मार्गदर्शन आम्हाला आहे ना. तर तुम्ही प्रश्न विचारला तर मला प्रचार विभागाला प्रश्न विचारावा लागेल. याची व्यवस्था आहे. अच्छा. विश्वसंवाद केंद्र नावाचा एक प्रकार आहे, नागपुरातही आहे. त्याच्याशी जर तुम्ही संपर्कात राहिला, तुम्हाला याच्यासाठी आवश्यक ते मटेरियल ते रेग्युलरली मिळत राहील. बरोबर, ते तयार होत असतं. डिसेमिनेशन त्याचं अधिकाधिक व्हावं. माहिती पुष्कळ गोष्टींची नसते पुष्कळ वेळा, ती या सगळ्या गोष्टी तिथून मिळू शकतात.
विश्वसंवाद केंद्राला हे करू. मला वाटतं तुमच्या याच्यात आता हे आहेत ना, समीर गौतम आहेत, हा ते तुम्हाला आणखी माहिती देऊ शकतात. या शताब्दी निमित्ताने बहुतेक विभिन्न वृत्तपत्रामध्ये प्रचंड लेख आले आहेत, चर्चा झाल्या आहेत, अनेकांनी पुरवण्या काढल्या आहेत. या सगळ्यांचं एक संकलन किंवा विश्लेषण करण्याची अशी काही योजना आहे का या सगळ्या? हे सगळं संकलित करायला सांगितलेलं आहे. प्रांत पातळीवर याचं एक पूर्ण रेकॉर्ड म्हणजे छायाचित्र, बातम्या, लेख इत्यादी इत्यादी, या निमित्त प्रकाशित झालेलं साहित्य. अनेक लोक म्हणजे संघाची योजना असताना अनेक लोक पुस्तकं लिहित आहेत, पुस्तिका काढत आहेत, पत्रपरिवर्तनावर लोक लिहित आहेत. हे सगळं एकत्रित करा आणि प्रांतामध्ये एक त्याची कॉपी ठेवा आणि प्रांताच्या अभिलेखागारात एक कॉपी ठेवा. हे सगळं केंद्रात सुद्धा पाठवा. केंद्रामध्ये या सगळ्याचं विश्लेषण करून त्याच्यातल्या हायलाइट्स असं एक पुस्तक शताब्दी वर्षानंतर प्रकाशित करायचा विचार आहे. हे शताब्दीत किती कार्यक्रम झाले, किती पोहोचले, हे आकडेवारीसहित काय काय आलं, काय काय प्रतिभाव आला, काय काय लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, हे सगळं आणि काही छायाचित्र असं योजना आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डच्या दृष्टीने अभिलेखागारात सगळीकडे सुरक्षित पाहायला मिळेल. खरं तर मित्र हो, महत्वाचे मुख्य प्रश्न आटोपले आहे. आज आपल्या दृष्टीने खूप भाग्याचा आणि ऐतिहासिकचा क्षण आहे की जगातल्या लाखो स्वयंसेवकाचं नेतृत्व करणारा या राष्ट्राचा नेता आज आपल्यासमोर बसला आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद करतो आहोत. लाखो स्वयंसेवकाचं प्रेरणास्थान. तर मोहनजी, थोडीशी क्षमा मागून, कारण मोठ्या माणसांविषयी नेहमी सगळ्यांना उत्सुकता असते, पण संघामध्ये काही ती पद्धती नाही आहे. पण तरी सुद्धा काही छोटे प्रश्न आम्ही